नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऍव्हरेज म्हणजेच सरासरी या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर पाहूया सरासरी कशी काढायची किंवा ऍव्हरेज कसं काढायचं ते. सर्वप्रथम ऍव्हरेज काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे ऍव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ एन नंबर्स अपॉन एन. सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या हे जर आपण केलं तर आपल्याला मिळणार आहे सरासरी. सर्व संख्यांची बेरीज म्हणजे काय, तर आपल्याला जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या सर्व संख्यांची आपण आधी करायची आहे बेरीज. ती लिहायची अंशस्थानी आणि छेदस्थानी, म्हणजे भागायचं आपल्याला त्याला की एकूण संख्या किती होत्या त्याने आपण भाग द्यायचा आहे. या ठिकाणी सम ऑफ एन नंबर्स, म्हणजे एन जर का 5 असेल तर आपण त्याला डिवाइड करणार आहोत 5 ने. जर एन 10 असेल म्हणजे 10 संख्या असतील, 10 नंबर्स असतील तर त्यांचे आपण सम करायचे आहे आणि खाली त्याला डिवाइड करायचं आहे 10 ने. अशा प्रकारे आपण त्याचं ऍव्हरेज जे आहे ते काढणार आहोत. काही बेसिक गोष्ट लक्षात घेऊया सरासरी बद्दल. तर पाहूया काय. 15, 16, 17 या तिघांमध्ये डिफरन्स इक्वल असेल, फरक समान असेल तर त्यांचा आपण जो आहे ऍव्हरेज कसं काढायचं ते पाहूया. 15, 16 आणि 17 किंवा 15, 16 आणि 17 या तिघांमध्ये जर आपण पाहिलं तर डिफरन्स जो आहे तो 1, 1 या पद्धतीने आहे. जर संख्यांमधील फरक सारखा असेल तर आपण त्यांचा ऍव्हरेज क्षणात काढू शकतो. ते कसं तर पाहूया. या तिघांमधील डिफरन्स सेम आहे. मी पुन्हा बाकीच्यांचाही पाहूया. 18, 20 आणि 22 या दोघांमध्ये डिफरन्स आहे 2 चा आणि या दोघांमध्ये सुद्धा आहे 2. पुन्हा या 21, 23 आणि 25, 21 आणि 23 मध्ये 2 चा डिफरन्स आहे. 23 आणि 25 मध्ये सुद्धा 2 चाच डिफरन्स आहे. आता या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस त्यांच्यातला डिफरन्स समान असेल त्यावेळेस त्यांचं ऍव्हरेज किंवा सरासरी म्हणजे मधली संख्या असते. मधली संख्या किंवा मिडल नंबर. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्यावेळेस त्यांच्यातला डिफरन्स जर सेम असेल, जे आपल्याला नंबर्स दिलेत त्याच्यातला डिफरन्स सेम असेल तर त्यांचं जे ऍव्हरेज आहे ते म्हणजे त्यांच्यातली मधली संख्या असते. मग पाहूया, या तिघांमध्ये डिफरन्स सेम आहे, मग यांच्यात मधली संख्या कशी शोधायची. इकडची एक संख्या कट, इकडची एक कट, मध्ये राहिली 16 किंवा 16, म्हणून यांचं जे ऍव्हरेज आहे ते आहे 16. मग या ठिकाणी तुम्ही ऍव्हरेज किती आलं यांचं तर 16. या 3 नंबरचं ऍव्हरेज आलं 16. आता थोडक्यात आपण हेच ऍव्हरेज आपण सूत्राने काढू शकतो. सम ऑफ ऑल नंबर्स, या तिघांची जर आपण सम केली आणि त्याला जर आपण 3 ने डिवाइड करावं लागेल. 1, 2, 3 नंबर्स आहेत म्हणून आपण त्याला डिवाइड करायचं आहे 3 ने. तर आपण त्या सूत्राने देखील याचं जे ऍव्हरेज आहे ते काढू शकतो. परंतु आपण शॉर्टकट पाहतोय की जर आपल्याला फरक सेम असेल तर त्यांच्यात आपण त्यांची सम करायची नाही आणि त्याला डिवाइड करत बसायचं नाही. तर त्यावेळेस आपण पटकन उत्तर कसं शोधू शकतो ते पाहतोय. 18, 20 आणि 22 यांच्यामध्ये सुद्धा 2 चा डिफरन्स आहे. म्हणजे यांच्यातला डिफरन्स ज्यावेळेस सेम असेल त्यावेळेस पुन्हा हेच की डिफरन्स सेम आहे म्हणजे त्यांचा ऍव्हरेज म्हणजेच काय आहे, मधली संख्या किंवा मिडल नंबर. यांची सुद्धा मधली संख्या, इकडचा एक नंबर कट करूया, इकडचा एक नंबर कट, दोघांच्या मध्ये राहिलेला आहे 20, म्हणजे या ठिकाणी ऍव्हरेज जे आहे ते आहे 20 किंवा सरासरी आहे 20. पुढच्या उदाहरणात पाहिलं तर 21 आणि 2 23, 23 आणि 2 25, म्हणजे या ठिकाणी सुद्धा डिफरन्स जो आहे तो 2 चा आहे, फरक समान आहे. मग फरक समान असेल तर ऍव्हरेज म्हणजे काय तर मधली संख्या. सरासरी बरोबर मधली संख्या. आता या ठिकाणी मधली संख्या कोणती, इकडची एक कट केली, इकडची एक कट, मध्ये राहिलेला आहे 23, म्हणजे यांची जी सरासरी आहे किंवा ऍव्हरेज आहे ते आलेलं आहे 23. आता पुढचं एक उदाहरण आहे, त्याच्यामध्ये पाहूया. 7 आणि 8 या ठिकाणी 1 चा डिफरन्स आहे, इथे सुद्धा 1, म्हणजे या ठिकाणी सुद्धा प्रत्येक ठिकाणी डिफरन्स सेम आहे. तर मग या ठिकाणी काही वेगळा फॉर्म्युला नाही, तेच आहे सरासरी म्हणजे मधली संख्या. कधी, ज्या वेळेस आपण त्यांच्यातला फरक समान असेल तर त्या संख्या क्रमाने आलेल्या असतात. आता उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल 15, 16, 17 म्हणजे या कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत. ती कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर किंवा क्रमागत नैसर्गिक संख्या. या 18, 20, 22 यांचा जर विचार केला तुम्ही तर या कन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आहेत.
यांच्यात सुद्धा तोच फॉर्म्युला असणार आहे. ऍव्हरेज मीन्स मिडल नंबर. आणि या ठिकाणी 21, 23, 25 या कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स आहेत. यांचाही आपण तोच फॉर्म्युला वापरला. तिन्ही ठिकाणी फॉर्म्युला सेम आहे. जर त्यांच्यामधला डिफरन्स सेम असेल तर ऍव्हरेज मीन्स त्यांच्यातला मिडल नंबर किंवा मधली संख्या म्हणजेच त्यांचा असणार आहे ऍव्हरेज किंवा सरासरी. आता 5 संख्या आहेत, इथे 3च संख्या होत्या, इथे 5 संख्या झालेल्या आहेत, तरी काही फरक नाही. तीच प्रोसेस आहे. इकडची एक संख्या कट करूया, इकडची एक संख्या कट झाली, पुन्हा इकडची एक संख्या कट, इकडून एक संख्या कट. आता मध्ये जो उरलेला आहे तो म्हणजे आपला ऍव्हरेज आणि मध्ये उरलेला आहे 9. म्हणून या ठिकाणी ऍव्हरेज किंवा सरासरी बरोबर 9. पुढे या ठिकाणी सुद्धा आता हे काय आहेत तर हे कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहेत, हे आहेत कन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आणि हे कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स. पुन्हा तसंच या ठिकाणी 3 संख्या होत्या, या ठिकाणी 5 संख्या आहेत, 5 आणि 5 संख्या आहेत. काही हरकत नाही, इकडून फरक समान आहे. 16, 18, 20, 22, 24 जर यांच्यात फरक समान असेल तर यांची सरासरी म्हणजे मधली संख्या असते. इकडून एक संख्या सोडून देऊ, इकडून एक संख्या सोडू, इकडून एक संख्या सोडू, इकडून एक, आता राहिले मध्ये 20 म्हणजे यांचं जे ऍव्हरेज येणार आहे ते आहे 20. आता यावरून आपल्याला एक अजून गोष्ट लक्षात येते की जर ऍव्हरेज यांचं 20 आहे आणि ऍव्हरेजचं जे आपण फॉर्म्युला पाहिला तर तो आहे सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. हा एकूण संख्या भागिले आहे, जर इकडे आणला आपण तर तो होणार आहे गुणिले. म्हणजे सरासरीने एकूण संख्या यांची जर गुणाकार केला तर आपल्याला मिळणार आहे त्यांची बेरीज. मग या ठिकाणी मला ऍव्हरेज मिळालेला आहे 20 आणि टोटल नंबर माहित आहेत मला 1, 2, 3, 4, 5. जर मी या दोघांचा गुणाकार केला तर मला काय मिळणार आहे त्यांची सम आणि ती येणार आहे 20 × 5 म्हणजेच 100. आता आपण शॉर्टकट मध्ये यांची बेरीज सुद्धा काढू शकतो. मधली संख्या गुणिले एकूण संख्या, सरासरी मधली संख्या म्हणजे सरासरी आणि सरासरीला जर आपण एकूण संख्येने गुणलं तर आपल्याला मिळणार आहे त्यांची बेरीज. म्हणजे या तिघांची बेरीज काढायची असेल तर आपण 16 × 3 केलं तर 16 × 3 = 48 म्हणजे यांची जी आहे सम ती येणार आहे 48. यांची जर सम काढायची असेल तर 20 × 3 करायचा. त्याच्यात कारण पहा, हा 2 जर इकडे टाकलं तर 20, हा 20 आणि इथे सुद्धा 20च राहिला म्हणजे 20 × 3 = 60. यांची सम जी आहे ती येणार आहे 60. आता या ठिकाणी 9 आहे, मधली संख्या 9 आणि गुणिले करावं लागेल एकूण संख्या 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 9 × 5 यांची जी सम आहे ती येणार आहे 45. अशा प्रकारे आपण जर कन्सिक्युटिव्ह नंबर असतील तर त्यांची सम काढू शकतो शॉर्टकटमध्ये आणि त्यांचं ऍव्हरेज सुद्धा काढू शकतो. ऍव्हरेज म्हणजे मिडल नंबर आणि सम काढायचे असेल तर मिडल नंबर इंटू टोटल नंबर्स, मधली संख्या गुणिले एकूण संख्या, याच्याने आपल्याला मिळणार आहे त्यांची सम किंवा बेरीज. आता एक शेवटचं उदाहरण 27, 29, 31, 33, 35 यांच्यामध्ये सुद्धा जो डिफरन्स आहे तो 2चा आहे, सेम आहे. मग अशा वेळेस आपण यांचं ऍव्हरेज म्हणजे इकडून एक संख्या ड्रॉप करू, इकडून एक संख्या, पुन्हा इकडून एक संख्या ड्रॉप, इकडून एक संख्या ड्रॉप केली तर मध्ये जो उरला तो म्हणजे याचा ऍव्हरेज आहे म्हणजेच सरासरी. आता हे झाले आपले 3 नंबर्स, 5 नंबर्स, 7 नंबर असेल तर मधली संख्या आपण इझी शोधू शकतो. परंतु जर का आपल्याला 4 नंबर दिले, समजा 22, 24, 26 आणि 28. आता या ठिकाणी दिलेला नंबर 4 आहेत आणि आपल्याला यांचं ऍव्हरेज शोधायचं आहे आणि यांच्यातला डिफरन्स सेम आहे. मग आपण काही शॉर्टकट करू शकतो का? तर त्यासाठी आपल्याला इकडून एक नंबर ड्रॉप करायचा आहे, इकडून एक नंबर. पुन्हा आता मध्ये जे राहिलेले आहेत, हा ड्रॉप केला, हा ड्रॉप केला, तर या दोघांच्या मध्ये कोण, हा प्रश्न आपल्याला येईल. 24 आणि 26 यांच्यामध्ये असतो 25 म्हणजे यांचं जे ऍव्हरेज आहे ते आहे 25. किंवा आपण काय करू शकतो दुसरं अजून, या दोघांची बेरीज आणि त्याला आपण डिवाइड करायचं आहे 2 ने, म्हणजे 24 + 26 आणि त्याला डिवाइड करायचं आहे 2 ने. तर ही सुद्धा जी बेरीज आहे ती आली 50 आणि त्याला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 25. मग लक्षात आपण आतापर्यंत काय शिकलो, तर जर कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर असतील, कन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर असतील किंवा कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर असतील तर त्यांची जी ऍव्हरेज आहे किंवा सरासरी आहे ते म्हणजेच त्यांचा मिडल नंबर असणार आहे. मग त्यांचा मिडल नंबर कसा शोधायचा, जर त्यांची संख्या आहे 3, 5, 7 असेल तर मिडल नंबर तुम्हाला सहज शोधता येईल. आणि जर त्याच संख्या
जर तुम्हाला 4, 6, 8 दिल्या तर त्यावेळेस मात्र मिडल नंबर आपल्याला सापडत नाही. मग त्यावेळेस इकडून एक कट केली, तिकडून एक कट संख्या केली, मध्ये जे उरतील ना 2, त्या 2 संख्यांची बेरीज आणि त्याला आपण डिवाइड करायचं आहे 2 ने, किंवा त्या दोघांच्या मध्ये कोणती संख्या आहे ती तर शोधता येईल. 24 आणि 26च्या मध्ये आहे 25. समजा मला 7 आणि 8च्या मध्ये शोधायचं आहे, तर 7 आणि 8च्या मध्ये कोण असणार आहे तर 7.5, म्हणजे त्यांचं जे आहे ऍव्हरेज ते येणार आहे 7.5. ऍव्हरेजचा जो फॉर्म्युला आपण लिहिला आहे तो फॉर्म्युला आपण आपल्याला ट्रान्सफर करता यायला पाहिजे. तो कसा आता पाहूया. आपण सरासरीचं सूत्र लिहिलं होतं, सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज आणि त्याला आपण भाग दिला होता एकूण संख्या. आता मी हाच फॉर्म्युला दुसऱ्या पद्धतीने कसा लिहू शकतो. हा एकूण संख्या जो आहे तो छेदस्थानी आहे, म्हणजे भागिले आहे किंवा डिवाइड आहे. हा जर आपण इकडच्या बाजूला आणला तर तो होणार आहे मल्टिप्लाय किंवा गुणिले. तर मग पाहूया, एकूण संख्या गुणिले सरासरी, हाच इकडच्या बाजूला आणलाय मी, काहीच नाही केलेलं. एकूण संख्या गुणिले सरासरी बरोबर तिकडे शिल्लक राहिलेला बेरीज किंवा सर्व संख्यांची बेरीज. हेच आपण असं लिहू शकतो, टोटल नंबर्स इंटू ऍव्हरेज इज इक्वल टू सम. आता हे का, तर याच्यावर आधारित काही उदाहरणं असतात की आपल्याला काय सरासरी दिलेली असते आणि एकूण नंबर माहित असतात. त्यावेळी आपल्याला त्यांची जर सम काढायची असेल तर आपण या पद्धतीने काढू शकतो. बेरीज काढण्यासाठी आपल्याला एकूण संख्या आणि सरासरी या दोघांचा गुणाकार करावा लागणार आहे. पुढचं एक उदाहरण आपण अभ्यासूया. द ऍव्हरेज ऑफ 3 नंबर्स इज 22. आता या ठिकाणी 3 संख्यांचे जे ऍव्हरेज आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे, ऍव्हरेज ऑफ 3 नंबर्स इज 22. मग आता मी हे सूत्र का लिहिलं होतं ते पाहूया. ऍव्हरेज आपल्याला माहित आहे 22, नंतर आपल्याला नंबर किती आहे 3 नंबर आहेत आणि त्यांचा ऍव्हरेज आहे 22. मग त्यांची सम आपल्याला माहित करायची आहे, तर आपण ह्या फॉर्म्युलाने काढू शकतो. 22 त्रिक 66, म्हणजे त्या 3 नंबरची जी सम आहे ती येणार आहे 66. तर यासाठी आपण हा फॉर्म्युला लिहिला होता. चला पाहूया उदाहरण आता. द ऍव्हरेज ऑफ 3 नंबर्स इज 22. द सेकंड नंबर इज लेस दॅन द फर्स्ट नंबर बाय 6 अँड द थर्ड नंबर इज ग्रेटर दॅन द नंबर बाय 9. फाइंड द नंबर n. 3 संख्यांची सरासरी 22 आहे. पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 ने कमी आणि तिसरी संख्या 9 ने जास्त आहे, तर पहिली संख्या कोणती. आता या ठिकाणी सुरुवात कुठून झालेली आहे ते पाहूया. 3 संख्यांची सरासरी 22 आहे. मग आपण पुन्हा एकदा ते सूत्र, एकूण संख्या गुणिले सरासरी बरोबर आपल्याला त्यांची मिळणार आहे बेरीज. मग या ठिकाणी एकूण संख्या आपल्याला दिलेल्या आहेत किंवा टोटल नंबर्स आहेत आपल्याला दिलेले 3 आणि त्यांचं जे ऍव्हरेज आहे ते आहे 22, म्हणून त्यांची जी सम आहे ती आलेली आहे 66. आता आपल्याला 3 संख्यांची सम माहित आहे आणि नंतर पुढचं वाक्य, पहिल्या संख्येपेक्षा, म्हणजे सुरुवात कुठून झालेली आहे पहा. फर्स्ट नंबर कशा संदर्भात आपल्याला तुलना दिलेली आहे, तर पहिल्या नंबरला धरून आपल्याला तुलना दिलेली आहे. फर्स्ट नंबर आपला, मग फर्स्ट नंबर जर मी एक्स म्हणतो, त्याला काय म्हणूया आपण, फर्स्ट नंबर बी एक्स. आता सेकंड नंबर काय होईल पाहूया. तर फर्स्ट नंबर पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 ने कमी आहे. मग सेकंड नंबर काय झाला माझा x मायनस 6, कारण 6 ने कमी आहे किंवा लेस दॅन 6. आता हा 6 ने कमी. नंतर थर्ड नंबर काय होईल आपला पाहूया. तिसरी संख्या ही आपल्याला सांगितलेली आहे पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 ने कमी आणि तिसरी संख्या 9 ने जास्त, म्हणजे ही जी आहे ती x पेक्षा 9 ने जास्त, म्हणून मी इथे +9 लिहिलेलं आहे. आपल्याला हे तिन्ही नंबर माहित झालेले आहेत आणि या तिघांची जी सम आहे ती किती सांगितलेली आहे आपल्याला 66. अर्थात आपल्याला सम दिलेली नव्हती, त्यांनी ऍव्हरेज दिलं होतं. ऍव्हरेज वरून आपण त्यांची सम काढून घेतली. एकूण संख्या टोटल नंबर इंटू ऍव्हरेज इज इक्वल टू सम, या सूत्राने आपण सम काढून घेतलेली आहे आणि या तिघही संख्या आता माहित केल्या आपण. फर्स्ट नंबर इज एक्स, सेकंड नंबर इज एक्स मायनस 6 अँड थर्ड नंबर इज एक्स प्लस 9. आता या सगळ्यांची सम जी आहे ती 66 आहे. मी करतो एक्स प्लस एक्स मायनस 6, हा पहिला नंबर, हा दुसरा नंबर आणि हा तिसरा नंबर
या तिन्ही नंबरची जी सम आहे ती किती आहे 66. आता आपण जर हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळेल. पाहूया काय होतं. एक्स 3 वेळा आलेला आहे म्हणजे आपण त्याला लिहू शकतो 3x. नंतर हा -6 आणि हा +9 आणि इकडे आहे 66. आता या दोघांची जर तुम्ही क्रिया केली तर या दोघांचं साइन जे आहे ते अपोजिट आहे म्हणजे आपण यांची करायला पाहिजे वजाबाकी किंवा सबट्रॅक्शन. 9 मधून 6 गेले तर 3 आणि मोठ्या संख्येचं साइन प्लस आहे आणि तिकडे आहे 66. पुन्हा इकडे 3x आणि हा 66 लिहिला. आता हा जो +3 होता आपल्याला इथे नकोय कारण आपल्याला जी व्हॅल्यू काढायची आहे x ची म्हणजे इकडे काहीच नको. मग हा जो +3 आहे तिकडे गेल्यानंतर होईल -3. मग 63 - 3 म्हणजे 66 - 3 आलेला आहे 63 आणि इकडे आहे 3x. आपल्याला पुन्हा एकदा x चीच व्हॅल्यू काढायची असल्याने हा 3 सुद्धा या ठिकाणी नको आणि हा आहे x ला मल्टिप्लाय तिकडच्या बाजूला गेला तर होईल डिवाइड. x हा 3 ला गुणिले आहे तिकडच्या बाजूला गेला तर होईल भागिले म्हणून 63/3 बरोबर 3 2 6 3 1 3. थोडक्यात x जो आहे तो आलेला आहे 21. मग आपण म्हणू शकतो जर x 21 आहे तर आपण म्हणू शकतो की x इज इक्वल टू 21 म्हणजे फर्स्ट नंबर आहे 21. सेकंड नंबर येईल आपला 21 - 6 म्हणजे 15 आणि थर्ड नंबर जो आहे तो 21 + 9 तो येणार आहे आपला 30. अशा प्रकारे आपण तीनही नंबर सांगू शकतो. आपल्याला विचारलेलं फक्त फर्स्ट नंबर आहे परंतु आपण तीनही नंबर सांगू शकतो. आपल्याला त्यानंतर त्याच्यात अजून वाढवून प्रश्न काही येऊ शकतो. फर्स्ट नंबर आणि थर्ड नंबर यांच्यातला डिफरन्स म्हणजे ऑलरेडी डिफरन्स दिलेलाच आहे पण त्याच्यावर आधारित काही प्रश्न ते विचारू शकतात म्हणून आपल्याला तीनही संख्या काढता येणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 48 त्यानंतर आपल्याला *4 हा एक नंबर दिलाय आणि हा थर्ड नंबर आहे 5 अँड स्टार. ऍव्हरेज ऑफ दीज 3 नंबर्स इज 45. नंबर आहे 3. मग आपण नंबर इंटू ऍव्हरेज इज इक्वल टू त्यांचे आपल्याला मिळणार आहे सम किंवा एकूण संख्या गुणिले सरासरी बरोबर त्यांची बेरीज. एकूण संख्या गुणिले सरासरी बरोबर त्यांची आपल्याला मिळते बेरीज. मग आता या ठिकाणी किती संख्या आहेत 3 नंबर्स आणि त्यांची जे ऍव्हरेज आहे ते 45. मग 3 संख्या त्यांचं सरासरी 45. मग त्यांची बेरीज किती येते पाहूया. 3 गुणिले 5 15 आणि 3 चौक 12 आणि 1 13. त्यांची सम आपल्याला मिळालेली आहे 135. आणि आता हे त्या 3 संख्या हे आपल्याला जवळजवळ माहित आहेत. मी त्या एका खाली एक लिहितो 48 नंतर *4 आणि नंतरचे आहे 5 अँड स्टार. आता आपल्याला या ठिकाणी त्यांची जी सम आहे ती किती येणार आहे 135. मग आता पाहूया की स्टारच्या जागेवर काय यायला पाहिजे. 8 + 4 12 किंवा 8 + 4 12. 12 मध्ये मी किती प्लस केले तर या ठिकाणी येणार आहे 5. तर मला 8 + 4 + 3 म्हणजे जर केला तर मी तो 15चा खाली 5 लिहिणार आणि एक हातच्या 4 + 5 9 9 + 1 10 आणि पुन्हा या ठिकाणी 3 म्हणजे स्टारच्या जागेवर जो डिजिट यायला पाहिजे तो आहे 3. पुन्हा एकदा लक्षात घ्या या तिघांचं ऍव्हरेज जे आहे ते माहित होतं आणि नंबर आहे 3. मग 3 नंबरचा ऍव्हरेज 45 आहे तर त्यावरून आपण त्यांची सम काढू शकतो आणि या तिघांना जर एका खाली एक लिहिलं तर त्यांची समही आपल्याला माहित आहे. मग 8 + 4 12. 12 मध्ये आपण किती प्लस करावे म्हणजे खाली 5 येईल तर तो आहे 3. आता या ठिकाणी 3 आला म्हणजे इकडे 3 येणार आहे. मग आपण जर चेक केलं तर 5 + 4 9 आणि 1 10 आणि 3 13 म्हणजे हे जे आहे आलेलं ते बरोबर येतं. पुढचा प्रश्न पाहूया. द ऍव्हरेज ऑफ 11.03 12.14 13.09 अँड x इज 12.57. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. 11.03 12.14 13.09 आणि x यांची सरासरी आपल्याला दिलेली आहे 12.57. तर x च्या जागेवर कोणता अंक येईल किंवा कोणती संख्या येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला नंबर्स किती दिलेत पाहूया. 1 2 3 अँड 4. आपल्याला एकूण संख्या दिलेल्या आहेत 4 आणि त्यानंतर सरासरी त्यांची माहिती आहे आपल्याला
57 किंवा 5 7. आता त्यांची बेरीज किती येते पाहूया. 4 7 28, हातच्याला 2, 4 5 20 आणि 2 22, पुन्हा हातच्याला 2, 4 2 8 आणि 2 10, हातच्याला 1, 4 1 4 आणि 1 5. अशा प्रकारे 50.28 ही त्यांची आलेली आहे बेरीज. आता आपल्याला दिलेले नंबर पाहूया. 1 2 3 माहित आहे आणि एक एक्सच्या रूपामध्ये दिलेला आहे. जे माहित आहे ते पाहूया. 11.03, 12.14 आणि 13.09 या तिघांची बेरीज करून घेतो. 9 अधिक 4 13, 13 अधिक 3 16, हातच्याला 1 2, नंतर इकडे 1 2 3 4 5 6 आणि हे 3, 36.26 ही त्यांची आलेली आहे बेरीज. आता 3 संख्यांची बेरीज आपल्याला माहित आहे. एकूण संख्या 3, सरासरी नाही, परंतु त्यांची बेरीज आपल्याला माहित आहे 36.26. आता यावरून आपण पाहूया की 4 संख्यांची बेरीज आणि त्याच्यातून जर आपण 3 संख्यांची बेरीज वजा केली तर राहील एक संख्या, आणि ती कोणती आहे पाहूया. 8 6 गेले तर 2, 2 2 गेले 0, पॉइंट 10 6 गेले 4, हातच्या परत 5 4 गेले तर 1, 14.02. ही एक संख्या जी राहिलेली आहे ती संख्या म्हणजे असणार आहे 14.02 आणि ती संख्या कोण आहे एक्स, म्हणजेच एक्सची जी व्हॅल्यू आहे ती आहे 14.02. आता पुन्हा एकदा लक्षात घ्यायला की 4 संख्यांची सरासरी दिली होती, त्यावरून आपण त्यांची बेरीज काढली 4 संख्यांची, आणि 3 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्यांची बेरीज माहिती आहे. म्हणजे 4 संख्यांच्या बेरीज मधून 3 संख्यांची बेरीज जर वजा केली तर एक संख्या उरेल, ती आहे 14.02, आणि ती संख्या म्हणजेच कोण होती तर एक्स होती. तर एक्सची किंमत आलेली आहे 14.02. द एजेस ऑफ 7 बॉयज आर x + 7, x + 5, x + 3, x + 1, x - 1, x - 3, x - 5 years respectively. What is their average? 7 मुलांची वय दिलेली आहेत आपल्याला. 1 अधिक 7, 1 अधिक 5, 1 अधिक 3, 1 अधिक 1, x वजा 1, x वजा 3 आणि x वजा 5 ही आहेत 7 मुलांची वय. जर आपण यांचं निरीक्षण केलं, मी पुन्हा एकदा लिहून घेतो. 1 अधिक 7, दुसऱ्याचं आहे 1 अधिक 5, तिसऱ्याचं 1 अधिक 3, चौथ्याचं आहे 1 अधिक 1, पाचव्याचं x वजा 1, x वजा 3 आणि x वजा 5. हे 7 मुलांची वय आहेत. तर या ठिकाणी आपण जर याचा ऍव्हरेज काढायचा असेल तर आपला एक फॉर्म्युलानुसार आपण काय करू शकतो, या सगळ्यांची ऍडिशन प्लस प्लस या सगळ्यांना करायचं आहे प्लस, आणि त्याला आपण जर डिवाइड केलं 7 ने तर आपल्याला यांचं ऍव्हरेज मिळणार आहे. म्हणजे सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन 7, 7 ने आपण याला भागावं लागेल कारण 7 नंबर आहेत किंवा 7 मुलं आहेत. आता दुसरी गोष्ट, आपण याचं निरीक्षण जर केलं तर x + 7, x + 5, आता यांच्यातला जो डिफरन्स दिसतोय तुम्हाला 7 5 3 1, तर या प्रत्येकामध्ये 2-2चा फरक पडतोय. म्हणजे या दोघांच्या वयामध्ये फरक आहे 2चा, या दोघांच्या वयातला डिफरन्स 2चा, या दोघांच्या वयाचा डिफरन्स 2, येथेही 2चा डिफरन्स आहे, येथेही, आणि या ठिकाणी सुद्धा 2चाच डिफरन्स आहे. मग जर डिफरन्स सेम असेल तर आपण पाहिलंय की जर त्यांच्यातला डिफरन्स सेम असेल तर त्यांचा ऍव्हरेज म्हणजे त्यांच्यातील मधली संख्या किंवा मिडल नंबर. आता मिडल नंबर कोणता, तर आपण दोघं बाजूने एक एक कट करत चालू. इकडून एक जर कट केली तर इकडच्या बाजूनेही एक आपण कट केली, पुन्हा इकडून एक कट केली, इकडून एक कट केली, इकडून एक संख्या आपण कट केली, इकडून एक संख्या कट केली, तर मधी उरलेली आहे ती म्हणजे आपला ऍव्हरेज आहे. आणि मधी उरलेली संख्या किंवा मधी उरलेली जो नंबर आहे तो आहे x + 1. या ठिकाणी आपल्याला ऍव्हरेज मिळालेला आहे x + 1. लक्षात घ्या, यामधील फरक सेम होता म्हणून आपण या पद्धतीने केलेला आहे. जर असं नसलं तर आपण काय करावं लागेल, या सगळ्यांची आपल्याला सम करावं लागेल आणि त्याला आपल्याला डिवाइड करावं लागेल 7 ने, कारण नंबर आहेत या ठिकाणी 7. पुढचा प्रश्न पाहूया. बाय हाऊ मच इज द ऍव्हरेज ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 35 लेस दॅन द ऍव्हरेज ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 70. 1 ते 35 पर्यंतच्या संख्यांची सरासरी ही
1 ते 70 पर्यंतच्या संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने कमी आहे? तर आता या ठिकाणी आपल्याला आधी 1 ते 35 ची सरासरी काढून घ्यावी लागेल आणि 1 ते 70 ची ही सरासरी काढावी लागेल. यासाठी एक सूत्र आपण लक्षात घेऊया किंवा फॉर्म्युला म्हणूया की जर कन्सिक्युटिव्ह नंबर असतील स्टार्ट फ्रॉम 1 एकापासून सुरू झालेल्या संख्या असतील तर आपण त्यांचा जो ऍव्हरेज आहे तो काढण्यासाठी या दोघांची करायची आहे आपण सम, म्हणजे पहिला नंबर आणि लास्ट नंबर यांची सम करून आपण जर त्याला 2 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला त्यांचं ऍव्हरेज मिळणार आहे. मग 1 प्लस 35 अपॉन 2, 35 प्लस 1 36 अपॉन 2 म्हणजे 18. यांचा ऍव्हरेज आलेला आहे 18. आणि दुसरा आहे 1 प्लस 70 अपॉन 2 म्हणजे 70 प्लस 1 71 अपॉन 2. आता याला जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल 2 3 जा 6 आणि 2 5 जा 10 पॉइंट पुन्हा 2 5 जा 10 म्हणजे 35.5. आता या दोघांमधला आपल्याला डिफरन्स काढायला सांगितलेला आहे की त्यांच्यात कितीने कमी किंवा जास्त, लेस ऑर ग्रेटर असं जर क्वेश्चन असेल तर त्यांच्यातला आपल्याला डिफरन्सच काढावा लागतो. मग या ठिकाणी डिफरन्स काढायचा आहे तर आपण ह्या 35.5 मधून जर 18 मायनस केला तर आपल्याला आन्सर मिळणार आहे. किंवा आपण या ठिकाणी दोघांचा जो आहे डिनॉमिनेटर सेम आहे तर इथूनच आपण क्रिया केली तरी आपल्याला आन्सर मिळून जाईल. पाहूया 35.5 मायनस 18.05, 15 मधून 8 गेले तर 7 आणि 3 मधून 2 गेल्यानंतर 17.5 हे त्याचं आन्सर असेल. आणि जर आपण इथूनच त्यांना पिकअप केलं तर 71/2 मायनस 36/2 या दोघांचा जो डिनॉमिनेटर आहे तो इक्वल आहे म्हणून आपण एकाच वेळेस लिहूया. 11 मधून 6 गेले तर येईल 5, हातच्या परत 7 4 गेले तर 3, 35/2 किंवा 35/2 आलेला आहे. आणि हा जर आपण भागाकार केला 35 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर त्याचं येणार आहे 17.5 म्हणजे हेच आन्सर येणार आहे. तर तुम्ही या पद्धतीने जाऊ शकता किंवा जे इथे मिळाले त्याचाही आपण वजाबाकी किंवा सबट्रॅक्शन केली तर आपल्याला आन्सर मिळणार आहे. मग या ठिकाणी आपण काय शिकलो, जर का 1 पासून ते कन्सिक्युटिव्ह नंबर्स असतील फ्रॉम 1 टू n तर आपण 1 प्लस n अपॉन 2 या सूत्राने त्याचं जो आहे ते ऍव्हरेज काढू शकतो आपण. जर 1 पासून सुरू असेल 15 नंबर्स असतील तर आपण 1 प्लस 15 अपॉन 2 या सूत्राने आपण त्यांची ऍव्हरेज काढू शकतो किंवा सरासरी काढू शकतो. मग आपण 1 ते 35 चा ऍव्हरेज काढण्यासाठी 1 प्लस 35 अपॉन 2 केलं आणि 1 ते 70 चा ऍव्हरेज काढण्यासाठी 1 प्लस 70 अपॉन 2 केलं तर आपल्याला हे दोघांचं ऍव्हरेज मिळालं. आणि या दोन्ही ऍव्हरेज मधला जो डिफरन्स आहे तो आहे 17.5. म्हणून आपण म्हणू शकतो की 1 ते 35 पर्यंतच्या संख्यांची सरासरी ही 1 ते 70 पर्यंतच्या संख्यांच्या सरासरीपेक्षा 17.5 ने कमी आहे. ने कमी, कारण आपल्याला हे जे आहे हे लेस विचारलेलं आहे. मग कितीने कमी आहे तर 17.5 ने कमी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इन द क्लास द ऍव्हरेज वेट ऑफ 40 स्टुडंट्स इज 35.5 किलोग्राम. If their average weight along with the class teacher is 36 kilogram, what is the weight in kg of the class teacher? वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 35.5 किलोग्राम आहे. जर त्यांच्यामध्ये वर्ग शिक्षकांचे वय मिळवले तर सरासरी 36 किलोग्राम होते. तर वर्ग शिक्षकांचे वय किती? पुन्हा एकदा लक्षात घेऊया की आपण जे आता सूत्र लिहिलं होतं संख्या गुणिले सरासरी बरोबर आपल्याला त्यांची मिळते बेरीज किंवा नंबर्स इंटू ऍव्हरेज इज इक्वल टू सम. आता आपल्याला त्यांची जी ऍव्हरेज आहे शिक्षकांचं वय टाकल्यानंतर त्यांचं ऍव्हरेज येतं 36. ऍव्हरेज माहित आहे आपल्याला 36 आणि नंबर किती तर सुरुवातीला किती स्टुडंट्स होते 40 आणि त्यांच्यामध्ये ज्या वेळेस टीचर ऍड झाले तर ते झालेले आहेत 41. तर आपल्याला
नंबर माहित आहेत आणि ऍव्हरेज माहित आहे, तर त्याच्यावरून आपण त्यांची सम काढू शकतो. या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर येणार आहे 1476. आता ही आलेली आहे यांच्या वयांची बेरीज किंवा त्यांच्या वजनांची बेरीज. त्याने वेट विचारलेला आहे, वजनांची बेरीज. आता पहिल्यांदा दिलेला आहे 40 विद्यार्थी होते, तर त्यांच्या वजनांची सरासरी किती होती, तर ती होती 35.5. आता पाहूया त्यांचं जे सम आहे ती किती येते पाहूया. हा जो 0 आहे हा लिहून घेतो. नंतर 4 पंचे 20, हातच्याला 2, 4 पंचे 20 आणि 2 22, पुन्हा हातच्याला 2, 4 त्रिक 12, 13 14 आणि दशांश चिन्ह द्यायचं आहे 1 घरानंतर म्हणजेच कट. आता या ठिकाणी हे जे आहे हे 41 जणांची बेरीज आहे, ही आहे 40 जणांची बेरीज. आपण पाहूया 41 जणांच्या बेरजेतनं जर आपण 40 जणांची बेरीज वजा केली तर उरणार आहे एका जणाची बेरीज किंवा एका जणाचं वजन. तर आता पाहूया 0, 6 जशाचा तसा, 7तून 2 गेले तर 5, 4तून 4 गेले 0, 1तून 1 गेला 0 म्हणजे 56. आणि हे काय आहे किलोग्रॅम, कारण हे जे वजन आहे हे आपण किलोग्रॅम मध्ये लिहिलंय म्हणून आन्सर जे आलाय ते सुद्धा किलोग्रॅम असणार आहे. हा जो 1 पर्सन आहे हा म्हणजे कोण आहे तर क्लास टीचर आहे, कारण हे 40 स्टुडंट्स आणि हा 41 मध्ये 1 टीचर असं आपण म्हणू शकतो की जे एक शिक्षक आहेत त्यांचं वजन असणार आहे 56 किलोग्रॅम.